नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आनंदी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये खूपच मोठा आणि धमाकेदार असा ट्विस्ट आपण बघणार आहोत। कारण आता इथे इन्स्पेक्शनमध्ये फाड इंग्लिश बोलणाऱ्या आनंदीवरती मालक साहेब लय खुश होताच आता अभयच्या घरी जाऊन आरतीच्या जागी आनंदीच्या लग्नाचा प्रस्ताव मालक साहेबांनी मांडलेला आपण बघणार आहोत। तर इथे आता मंदिरात आनंदी सगळ्या कामगारांना समजावून सांगत असते। त्याच वेळेस चंदन आता मध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न करत असतो। तेव्हा चंदन म्हणतो, आनंदी तुला काय कळतं ग, कामगारांना फक्त 3 तासांची सुट्टी देऊ शकत नाही? त्यावर लगेच आनंदी म्हणू लागते, चंदन दादा प्रश्न इथे 3 तासांचा नाही तर आजच्या दिवसाचा आहे। हे बघा, जर आज हे इन्स्पेक्शन आलंच नसतं तर आपल्याला दिलीच होती की 3 तासांची सुट्टी। शिर्के साहेबांनी सांगितलं होतं की नाही? मग ऐन वेळेस जर आता इन्स्पेक्शनसाठी ते लोक येत आहेत तर आपल्याला मालक साहेबांच्या मदतीला धावून जायला पाहिजे की नाही? सांगा बरं, माझं काय चुकतंय? मी बरोबर बोलते ना? मग माझ्या घरचं कार्य असताना मी स्वतः जाणार आणि मालक साहेबांची मदत करणार। मग तुमच्यापैकी कोण कोण येणार आहे माझ्याबरोबर सांगा बरं? सगळेजण आनंदीकडे बघू लागतात। त्याच वेळेस आता पाटील सर हात वर करतात, आनंदी मी येणार आनंदी। त्याच वेळेस आता लगेच ज्या काकू सगळ्या कामगार असतात ना ते सगळे म्हणू लागतात, येणार आम्ही आनंदी तुझ्यासोबत येणार, मालक साहेबांची मदत करणार। आनंदीला आता लय आनंद झालेला असतो। त्याच वेळेस चंदन म्हणू लागतो, हे आनंदी अगं काय करतेस तू? त्याच वेळेस आनंदी म्हणू लागते, समजलं ना, आपलं महत्त्व आता कारखान्यात जास्त आहे। हे बघा गुरुजी, इथे तुम्हाला अभिषेक बंद करून चालणार नाही। तुमचंही म्हणणं पटते आम्हाला, पण गुरुजी अभिषेकासाठी तुम्हाला किती माणसं लागतील बरं इथे? त्यावर लगेच गुरुजी म्हणू लागतात, तसं बघितलं तर आनंदी मला मुलगा मुलगी आणि त्या दोघांच्या घरचे एवढे असले तरी भरपूर झाले। त्यावर लगेच आता आनंदी म्हणू लागते, मग आरतीताई मला माफ कर गं, मी तुझ्या पत्रिका बघण्याच्या कार्यक्रमात नाही थांबू शकत कारण माझं कारखान्यावरती जाणं खूप गरजेचं आहे। आणि आरतीताई माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे, माझी ताई इथलं सगळं सांभाळू शकते, हो की नाही? त्यावर लगेच आरती म्हणू लागते, आनंदी तू काळजी करू नको, मी इकडचं सगळं सांभाळते, तू कारखान्यात जा, सगळ्या कामगारांना कामाला लाव, चल जा तू आता, लवकर उशीर होईल तुला। आता लगेच आनंदी सगळ्या कामगारांना घेऊन निघालेली असते। चंदनला मात्र खूपच राग येतो। तेव्हा चंदन म्हणू लागतो, ही आनंदी ना लयच उडायला लागली, हिचे पंख छाटायला पाहिजे, जरा हवेत जास्तच उडणं सुरू केलंय, दरवेळेस असं काहीतरी करत असते ना ज्यामुळे माझ्या प्लॅनची वाट लागली जाते। आनंदी सोडणार नाही मी तुला, असे आता म्हणत चंदन खूप भडकलेला असतो। तर इकडे आता सगळे कामगार कारखान्यात आलेले असतात। तेव्हा आता जे ते आपल्या जागी कामाला सुरुवात करतं, पण इन्स्पेक्शन काय असतं हे कामगारांना माहीत नसतं। पण आनंदी मात्र आता सोप्या आणि अगदी सरळ भाषेत इन्स्पेक्शनबद्दल आता कामगारांना माहिती सांगू लागते। तेव्हा लगेच आता काकू म्हणू लागतात, आनंदी अगं म्हणजे हे लोक असं इन्स्पेक्शन का करतात, याला नेमकं म्हणायचं तरी काय? तेव्हा आनंदी म्हणू लागते, हे बघा आपण सगळेजण इकडे आलो आहेत, पण आपल्याला जोमाने मन लावून काम करायचं आहे। कसं आहे ना, आता जे इन्स्पेक्शन करण्यासाठी लोक येणार आहेत ना ते आपल्याला प्रश्न विचारतील, आपल्या कापडाबद्दल माहिती विचारतील, ते समजा आपल्याला सांगता आलं पाहिजे। आणि हे बघा, इन्स्पेक्शन म्हणजे आपल्या कामाची तपासणी आणि हे इन्स्पेक्शन झाल्यानंतर आपल्याला आपल्या कामाचे मार्क्स पण मिळतात। त्यामुळे आपल्या कारखान्याचं नाव आपल्याला मोठं करायचं आहे। मालक साहेबांनी आजवर आपल्यासाठी खूप काय काय केले, त्यामुळे आज आपल्याला हे इन्स्पेक्शन चांगलंच झालं पाहिजे असं करायचं आहे। त्यावर लगेच मालक साहेब आणि शिर्के साहेब केबिनमधनं आता खिडकीत उभी राहून आनंदीकडे एकटक बघत असतात। आनंदी ज्या पद्धतीने कामगारांना समजावून सांगत असते ना, हे सगळं बघून मालक साहेबांना लय आनंद होतो। त्याच वेळेस आता लगेच स्टाफमधल्या काकू विचारू लागतात, आनंदी अगं पण ते लोक काय प्रश्न विचारतील? नाही म्हणजे आपल्याला उत्तरं देता आली पाहिजे ना, तुला काही सांगता येईल का त्याबद्दल? त्यावर आनंदी म्हणू लागते, काकू जास्त काही अवघड नसतं, आपण कापड किती वेळात बनवतो, कुठल्या कापसापासून बनवतो, त्यासाठी आपण कुठलं फॅब्रिक वापरतो, मशनीवरती किती वेळ लागतो, हे सगळं त्यांना डिटेलमध्ये सांगावं लागतं। आणि हे तर आपल्या रोजचं तोंडपाठ आहे, आपण किती वेळ लागतो, कसलं कापड बनवतो हे सगळं आपल्याला माहिती आहे की नाही? मग हीच उत्तरं आपल्याला अगदी
न चुकता त्यांना बरोबर द्यायची. त्यावर लगेच आता शिर्के साहेब आणि मालक साहेब येतात. तेव्हा शिर्के साहेब टाळ्या वाजवतच म्हणू लागतात, वा आनंदी, एक नंबर भारी. इन्स्पेक्शनबद्दल तुझी माहिती दिली ना, ती लय भारी. त्याच वेळेस आता आनंदी म्हणू लागते, शिर्के साहेब, अहो आमचं कामच आहे, कामगारांना आपल्या कामाशी अगदी प्रामाणिकपणे राहिलंच पाहिजे. त्याच वेळेस आता मालक साहेब काही बोलणार तेच त्यांचा फोन वाजू लागतो. आता मात्र ते परदेशी डीलवाले कारखान्याच्या खाली आलेले असतात. तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, हो आम्ही वरती जाऊत, या तुम्ही वरती. तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, शिर्के आले बरं का, आता लगेच इन्स्पेक्शन सुरू होईल. तेव्हा शिर्के म्हणू लागतात, चला चला, ज्याने त्याने ज्याची त्याची जागा पकडा आणि कामाला सुरुवात करा. म्हणजे कसं आहे, इन्स्पेक्शन अगदी भारी झालं पाहिजे. चला पटकन. आनंदीने आता कामाला सुरुवात केलेली असते. तर आता ते सर वरती येतात आणि लगेच हे सगळे कामगार आता सरांकडे बघू लागतात. त्याच वेळेस मालक साहेब म्हणू लागतात, या तुम्हाला आमचा कारखाना कसा वाटला. तेव्हा लगेच आता ते सर कामगारांकडे बघतात आणि इंग्लिशमध्ये प्रॉडक्टबद्दल माहिती विचारू लागतात. आता मात्र त्या सरांना मराठी येत नाही, ते एवढे इंग्लिश बोलत आहेत. हे ऐकून मालक साहेबांना तर धक्काच बसलेला असतो, कारण आपल्या कामगारांपैकी कुणालाच इंग्लिश येणार नाही आणि मग यांच्या प्रश्नांची उत्तरं द्यायची कशी, आणि मग हे इन्स्पेक्शन अगदी चांगलं पार पडणार कसं, असे असंख्य प्रश्न आता मालक साहेबांसमोर उभी राहिलेले असतात. ना मालक साहेब जास्त शिकलेले असतात ना कोणीच, त्यामुळे आता हे इंग्लिशमध्ये उत्तरं देणार कोण, असे प्रश्न उभे राहिलेले असतानाच आपली आनंदी बोलू लागते. आनंदीने मात्र या प्रॉडक्टबद्दल अतिशय माहिती इंग्लिशमध्ये फाड सांगितलेली असते. आता त्या सरांनाही जरा आनंदीचं कौतुक वाटतं. तेव्हा ते सर म्हणू लागतात, वाव, अगदी छान, नो प्रॉब्लेम, इंग्लिश एकदम भारी आहे यांची. आता मात्र लगेच आनंदी सरांकडे बघू लागते. मालक साहेबांना लय बरं वाटतं. त्यावर लगेच त्या सरांनी इन्स्पेक्शनला सुरुवात केलेली असते. मशनीबद्दल, कापडाबद्दल, कापसाबद्दल सगळी इंग्लिशमध्ये माहिती आता त्यांनी आनंदीला विचारलेली असते. आपल्या आनंदीने कुठेही न चुकता सगळी माहिती अगदी छान पद्धतीने दिलेली असते. सगळेजण या आनंदीकडे एकटक बघत असतात, कारण एवढं फाडफाड इंग्लिश आनंदीला येतंय हे बघून सगळ्यांना आनंदीचं कौतुकच वाटायला लागतं. तर आता इथे लगेच ते सर म्हणू लागतात, तुमचं फायनल प्रॉडक्ट सुद्धा आहे, मला दाखवाल का. त्यावर लगेच आनंदी म्हणू लागते, काकू तो बॉक्स आणा बरं. त्या बॉक्समधलं आता जे कापड सरांना दाखवलं जातं ना, त्या कापडाबद्दलही आनंदीने अगदी छान माहिती दिलेली असते. आता मात्र ते कापड त्या सरांना खूप आवडतं. तेव्हा लगेच ते म्हणू लागतात, वा, एक्सलंट, खूप मस्त, एक नंबर भारी. आणि मुळात म्हणजे पोरी तुझी इंग्लिशही खूप भारी, मस्त, आम्हाला खूप आवडली. आता लगेच ते सर खुश होतात आणि आता तिकडनं निघून जातात. इन्स्पेक्शन अगदी छान पद्धतीने पार पडलेलं असतं. त्याच वेळेस शिर्के साहेब जरा टाळ्या वाजू लागतात. अरे टाळ्या वाजव आपल्या आनंदीसाठी. आनंदी, अगं कसली फाड इंग्लिश बोलली तू. मालक साहेब आता लय हसायला लागतात. आनंदीचं हे कौतुक, हे गुण बघून आता मालक साहेबांनाही खूप आनंद झालेला असतो. त्याच वेळेस आता स्टाफमधल्या काकू म्हणू लागतात, आनंदी, अगं एवढी इंग्लिश कधीपासून यायला लागली तुला, तू इंग्लिश शाळेत शिकली का आनंदी. त्यावर आनंदी म्हणू लागते, नाही काकू, मी मराठी शाळेतच शिकले, पण कसं आहे ना, आपण तिकडे देवाचं काम अर्धवट सोडलं नाही ना, ते चालूच ठेवलं ना, म्हणूनच या देवानेच आपल्याला बुद्धी दिली असावी आणि आपलं इन्स्पेक्शन अगदी छान पार पाडलं असावं. त्यावर लगेच आता शिर्के साहेब लागतात, वा आनंदी, एक नंबर भारी, आज तुझं कौतुक वाटायला या कारखान्यात. त्यावर लगेच आता मालक साहेब स्वतः आनंदीजवळ येतात. आनंदी पोरी, आज तू खरंच खूप मोठं काम केलंय, तुझे उपकार कसे फेडावे ना ते शब्दात सांगता येणार नाही. त्यावर आनंदी म्हणू लागते, मालक साहेब, अहो उपकाराची भाषा कशाला बोलायलेत. अहो एक कामगारांनी आपलं कर्तव्य पार पाडलंय, पण मालक साहेब आजवर तुम्ही आमच्यासाठी किती काय केलंय, म्हणून आमच्या परीने जेवढं होईल तेवढं आम्ही नक्कीच करणार. त्यावर लगेच मालक साहेब म्हणू लागतात, पोरी, आज फक्त तुझ्यामुळे आपलं इन्स्पेक्शन चांगलं झालंय. तू तुझ्या घरचं कार्य सोडून समध्या लोकांना इकडे घेऊन आली, इन्स्पेक्शनबद्दल एवढी चांगली माहिती दिली, त्यांना सगळं समजावून सांगितलं आणि त्यानंतर इन्स्पेक्शन फक्त तुझ्यामुळेच चांगलं झालंय. खरंच पोरी, तू जी कर्तव्याची झेप घेतली ना, ती बघून खूप बरं वाटलं. इथून पुढे तुला कसलीही गरज लागू दे, तू फक्त या युगंधरला आवाज द्यायचा. हा युगंधर प्रत्येक वेळेस तुझ्या मदतीला धावून येईल, कारण तू आपल्यावरती उपकारच तसे केलेत. त्यावर आनंदी म्हणू लागते, मालक साहेब, अहो उपकार तर तुमचे आमच्यावर आहेत. तुम्ही आमच्या समध्यांसाठी खूप काय करता, हे तर काहीच नाही आहे. आमच्या परीने जेवढं होईल तेवढं आम्ही नक्कीच करणार.
त्यावर लगेच आता शिर्के साहेब म्हणू लागतात, आनंदी, अगं स्वतःच्या घरचं कार्य सोडून तू इकडे आली, तुझं कौतुकच म्हणावं की. त्यावर लगेच मालक साहेब म्हणू लागतात, बरोबर आता काम सोडा आणि लगेच जाधवांच्या तिकडे कार्यक्रमासाठी जा. तिकडे कार्यक्रम अगदी छान पद्धतीने पार पडला पाहिजे. आता लगेच आनंदी हो म्हणू लागते. तर त्यानंतर शिर्के साहेबांनी आता मालक साहेबांच्या गाडीतनं आनंदीला इकडे मंदिरात सोडलेलं असतं. तर आता इथे सगळे कामगार मंदिरात जमा झालेले असतात. तर आता अभिषेक पार पडलेला असतो. तेव्हा गुरुजी म्हणू लागतात, चला सगळेजण आलेत, अभिषेकही झालाय, आता आपण पत्रिका बघण्याचा कार्यक्रम पूर्ण करून घेऊया. तर आता गुरुजींनी आरती आणि अभयची पत्रिका हातात घेतलेली असते. सगळेजण अतिशय उत्साहात असतात. कधी एकदा मुहूर्त निघतोय, लग्नाच्या तयारीला लागतोय असं सगळ्यांना वाटायला लागलेलं असतं. पण त्याच वेळेस आता इथे मोठं संकट आलेलं असतं. आता पत्रिका बघताच गुरुजी म्हणू लागतात, हे कसं शक्य आहे? तेव्हा आबा विचारू लागतात, काय झाले गुरुजी, मुहूर्त निघत नाही आहे का? नाही म्हणजे कधी फोडायची सुपारी, सांगा की लवकर. त्यावर लगेच आता गुरुजी म्हणू लागतात, नाही, हे लग्न होऊ शकत नाही कारण पत्रिका जुळतच नाही. तेव्हा आबा म्हणू लागतात, गुरुजी हो काय बोलायले तुम्ही, असं नसेल हो गुरुजी. त्यावर गुरुजी म्हणू लागतात, हे बघा, पत्रिकेत जे दिसतंय तेच मी सांगतोय, या दोघांचं लग्न होऊ शकत नाही कारण आरतीच्या पत्रिकेत खूपच अफाट मंगळवेढा आहे. त्यामुळे ती ज्या मुलाशी लग्न करेल त्या मुलाच्या जीवाला धोका आहे. त्यामुळे आरतीचं अभयबरोबर लग्न होऊ शकत नाही आहे. त्यावर लगेच आता अभय म्हणू लागतो, नाही गुरुजी, तुम्ही कितीही काही म्हटलात तरी मला लग्न आरतीशीच करायचे. आता आनंदी मात्र हसू लागते कारण एवढं सगळं होऊ नये अभयजीजींनी आरतीताईचीच बाजू घेतली हे बघून आनंदीला बरं वाटतं. त्याच वेळेस आता गुरुजी म्हणू लागतात, शक्य नाही आहे ते, कारण जर तुम्हा दोघांचं लग्न झालं तर दोघांपैकी एकाच्या जीवाला धोका आहे. आता मात्र सगळ्यांना खूप टेन्शन आलेलं असतं. आरती तर रडायला लागलेली असते. त्याच वेळेस आरतीला आठवतं की जेव्हा पाहुणे बघण्यासाठी आलेले असतात तेव्हा तिच्याकडनं बांगडी वाढलेली असते. त्यानंतर जेव्हा पत्रिका बघण्याचा मुहूर्त निघालेला असतो तेव्हा गुलाबजामची वाटी खाली पडताच काचा फुटलेले असतात. हे सगळे अपशकून नक्की हाच संकेत देत असणार. तेव्हा आरती मनाशीच म्हणू लागते, माझ्या मनाला लय रुकरुक लागली होती, नक्कीच काहीतरी होणार आहे आणि शेवटी ते झालं, हे लग्न मोडलंय असे म्हणत आरती रडू लागते. त्याच वेळेस आबा म्हणू लागतात, गुरुजी हे लगीन झालं पाहिजे हो गुरुजी, मालक साहेबांनी स्वतः अभय आणि आरतीचं लग्न ठरवलं होतं, तुम्ही काय बी करा, हा दोष निघण्यासाठी काहीतरी सांगा ना, मार्ग असेल ना गुरुजी, सांगा ना. त्यावर गुरुजी म्हणू लागतात, आबा अहो मार्ग असता तर मी सांगितलं असता, पण हे शक्य नाही आहे, हे लग्न होऊच शकत नाही आहे. आता मात्र सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो. आबा मात्र आता खचलेले असतात. तेव्हा आरची म्हणू लागते, आबा आबा तुम्ही शांत व्हा, सगळं काही ठीक होईल. त्यावर लगेच आनंदी म्हणू लागते, आरतीताई तू का गप्प आहे आरतीताई, अगं बोल ना काहीतरी. आरतीताई पण आरती मात्र रडत असते. अभय आता आरतीकडे बघत असतो. सगळ्या जणांना खूप टेन्शन आलेलं असतं. आता इथे हे लग्न मोडलेलं असतं त्यामुळे सगळेजण आता घरी आलेले असतात. तर इथे चंदन मात्र लय खुश झालेलं असतं. चला एकदा का होईना आपलं काम पूर्ण झालंय, चला ही बातमी आता छोट्या मालकांना द्यावी लागेल, या आरतीचं लग्न मोडलं आहे असे म्हणतात. चंदन आता लगेच या राक्षसाला विद्याधरला कॉल करतो. आता फोन उचलतात. विद्याधर म्हणू लागतो, बोल चंदन, कशासाठी फोन केलाय, नाही म्हणजे काही खबर आहे का? तेव्हा चंदन म्हणू लागतो, मालक साहेब खबर मात्र झणझण येते बरं का, एक नंबर भारी. तेव्हा लगेच विद्याधर म्हणू लागतो, काय खबर आहे ते सांगशील का? तेव्हा लगेच चंदन म्हणू लागतो, मालक साहेब अहो मोडलं की, त्या आरतीचं लगीन मोडलं, फार विस्फोटच झाला की, समधेजण तोंड पाडून घरी निघून गेले, लय मजा आली. त्यावर लगेच विद्याधर म्हणू लागतो, काय बोलायलाय चंदन, अरे खरं सांगायला की काय, त्या आरतीचं लगीन मोडलं? तेव्हा लगेच चंदन म्हणू लागतो, होय की, हेच सांगण्यासाठी फोन केलाय. त्यावर लगेच आता विद्याधर म्हणू लागतो, वाह आता दुसरा डाव. तेव्हा चंदन म्हणू लागतो, मालक साहेब नाही म्हणजे दुसरा डाव काय टाकणार आहात तुम्ही? तेव्हा विद्याधर म्हणू लागतो, चंदन आत्तापर्यंत फक्त लांबणं खेळ सुरू होता, पण आता हा विद्याधर स्वतः मैदानात उतरणार आणि मग खेळ होणार तो फक्त आनंदी बरोबर. तेव्हा लगेच चंदन लागतं, चालेल चालेल उतरा की, मैदानात उतराच तुम्ही आता असे म्हणताच विद्याधर फोन बंद करतो. चला आता आरतीचं लग्न मोडलंय पण दुसरं लग्न होऊ शकतं की, असे म्हणताच आता जो सौभाग्याचा चुडा असतो ना, साडी बांगड्या वगैरे सगळं काही घेऊन आता हा विद्याधर आबांच्या घराकडे निघालेला असतो. तर इकडे
दुसऱ्या दिवसाची सकाळ झालेली असते. सकाळी सकाळी आता ठरल्याप्रमाणे आरतीताईने अगदी जोमात आपल्या कामाला सुरुवात केलेली असते. बाहेर ज्या मिरच्या वाळवत ठेवलेल्या असतात ना, त्या कुटायला आता इथे आरतीताईने सुरुवात. त्याच आता आरची आनंदी सगळ्याजणी आरतीताईकडे बघत असतात. आता तिने खूपच मिरची पावडर बाहेर वाळवत घातलेली असते. आरती आता घरात येते आणि म्हणू लागते, आरचे आज उन्हाचा पारा खूप आहे, बघ मी बाहेर मिरची पावडर वाळवत घातली, लक्ष राहू दे त्याकडे. त्यावर लगेच आता आनंदी, आबा आणि आरची तिघेही तोंड पाडून बसलेले असतात. तेव्हा लगेच आरची धावतच आता आनंदीजवळ येते. दिदे, अगं बघ ना, आरतीताईच्या बोलण्यात वाटत नाही गं तिला कसलं टेन्शन आलंय म्हणून. ती सगळं सोडून दिलंय का तिने? तिला काहीच वाटत नाही आहे का? त्यावर लगेच आनंदी म्हणू लागते, आरचे आपली आरतीताई कशी आहे तुला माहिती ना गं. स्वतःचं दुःख ती मनात लपवत असते आणि दुसऱ्यांच्या आनंदाचा विचार करते. तिचं एवढंच चालू असतं. तेव्हा लगेच आरती म्हणू लागते, बास झाल्या, हळूहळू गप्पा मारणं बास, मला समजा ऐकू येत आहे. चला पटकन, आबा चहा पिऊन घ्या, आणि हे बघा तुमच्यासाठी नाश्ता केलाय, चला बरं पटकन खाऊन घ्या. त्याच वेळेस आनंदी म्हणू लागते, आरतीताई अगं खरंच सांग ना गं, तुला टेन्शन आलंय ना आरतीताई, बोल ना गं, तू काहीच का बोलत नाहीये. तेव्हा आरती म्हणू लागते, आनंदी मला कसलंही टेन्शन आलेलं नाही आहे. अगं माझं लग्नच मोडलं आहे, माझं आयुष्य थोडं संपलं आहे, आणि मी असं धरून बसून कसं चालणार बरं? असं जमणार नाही, आपल्याला नव्याने सुरुवात करावीच लागेल. अगं एक लग्न मोडलं आहे म्हणून लगेच खचून जायचं का? असं काही नाही आहे, म्हणून मी सगळं सोडून दिलं आहे. चला तुम्ही सोडून द्या आणि चेहरे जरा हसरे ठेवा. त्यावर आबा म्हणू लागतात, आरती हे समजा माझ्यामुळेच झालं आहे ना गं, मीच लग्नाचा हट्ट धरला मालक साहेबांकडे आणि हे सगळं घडलं, या सगळ्याला मीच कारणीभूत आहे. तेव्हा आरती म्हणू लागते, आबा स्वतःला दोष देऊ नका, तुमच्या तब्येतीवरती फरक पडेल बरं. चला बरं पटकन तुम्ही खाऊन घ्या, मला काहीच वाटत नाही आबा, चला आवरा पटापट. त्यावर आनंदी म्हणू लागते, आरतीताई खरं बोलायलीस ना तू? आरती मात्र आनंदीकडे बघू लागते. त्याच वेळेस आता इकडे गाडीतनं विद्याधर आनंदीच्या घराजवळ आलेले असतो. आता लगेच विद्याधर स्वतःच्या हाताला असे ती चंदनची बाटली असते ना, ती चंदन लावू लागतो आणि त्याचा वास घेत असतो. कधी एकदा हे सौभाग्याचं लेणं आनंदीला देतोय असं त्याला झालेलं असतं. त्याच वेळेस आता इकडे शिर्के साहेब आता मालक साहेबांच्या केबिनमध्ये येताच म्हणू लागतात, मालक साहेब तुम्हाला एक लय महत्त्वाची बातमी सांगायची. तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, बोला की शिर्के, काय झालं? त्यावर लगेच आता शिर्के म्हणू लागतात, मालक साहेब तुम्ही आरतीचं लग्न ठरवलं होतं, पण आरतीचं लगीन मोडलंय हो. आता हे ऐकताच मालक साहेबांना धक्काच बसतो. तेव्हा लगेच मालक साहेब म्हणू लागतात, शिर्के अहो हे लगीन कसं मोडलं, काय झालं, याबद्दल मला सविस्तर माहिती हवी आहे. सगळी माहिती सविस्तरपणे लवकरात लवकर द्या शिर्के. आता झालेला सगळा प्रकार शिर्केंनी मालक साहेबांच्या कानावरती घातलेला असतो. तर इकडे आता लगेच आरती म्हणू लागते, आनंदी अगं कितीदा समजावून सांगू तुम्हाला, सगळ्यांची तोंड अगदी हसरी करा. अरे टेन्शन घेऊन जमणार नाही, आपल्याला शून्यातनं पुन्हा उभी राहायचं आहे की नाही. आणि आबा अहो जर तेच धरून ठेवलं तर कसं चालेल बरं? चला पटकन नवी सुरुवात करा. त्यावर आबा म्हणू लागतात, पोरी पण तुझ्या आयुष्यात हे वादळ माझ्यामुळेच आलं ना गं. मी जर मालक साहेबांना लग्नाबद्दल म्हटलो नसतो तर हे सगळं दुःख तुझ्या आयुष्यात आलंच नसतं. त्यावर लगेच आरती आबांजवळ येते, आबा अहो टेन्शन कशाला घेताय? तुमची नात एवढी लेचीपेची नाही आहे आबा. अहो तुम्हाला माहिती आहे ना, हे बघा माझ्या आयुष्यात जे काही घडलं ते माझ्या नशिबात लिहिलेलंच होतं, आणि त्यामुळे मला वाईट वाटण्यासारखं काहीच नाही आबा. आता तो अभय, तो काय माझ्या ओळखीचा होता का? माझं त्याच्यावरती प्रेम होतं का? नाही ना. मग जर त्याच्याशी लग्न मोडलं तर मी त्याचं एवढं वाईट वाटून का घेऊ? त्याची माझी कधी गाठभेट नाही, कधी ओळख नाही, म्हणून मी ते सगळं सोडून दिलं आहे आबा. आणि आयुष्यात जुन्या गोष्टी जर धरून ठेवल्या तर माणूस कधीही पुढे जात नाही. आणि आबा आपल्याला पुढे जायचं आहे, त्यामुळे हे सगळे विचार थांबवा आणि शून्यातनं नव्याने सुरुवात करा. तेव्हा लगेच आता आरची म्हणू लागते, अगदी बरोबर, आरतीताई म्हणते ना तसंच व्हायला पाहिजे, अगदी पहिल्यासारखं आपण सगळेजण आनंदात राहू. तेव्हा आनंदी म्हणू लागते, आरतीताई पण तू खरं बोलायली ना, तुझ्या मनात काही लपून तर ठेवत नाही ना? असेल तर बोल ना गं आरतीताई. त्यावर आरती म्हणू लागते, काय असणार आहे माझ्या मनात? असं काही नाही आहे, लग्न मोडलं आहे ना तर मोडलंच. त्यावर लगेच आता दरवाजात विद्याधर येतो. आता मात्र त्याच वेळेस आनंदी म्हणू लागते, खरंच ना आरतीताई तुझ्या मनात नाही ना काही? तेव्हा लगेच आरती म्हणू लागते, नाहीच आहे, कारण आपण आहोत कोण? आबा जाधवांच्या नाती. एक, आता लगेच आनंदी दोन, असे सगळेजण चौघही हात करतात. 1 2 3 4, आबा जाधवांच्या नाती हुशार.
त्याच वेळेस आता हा राक्षस विद्याधर दरवाजात येतो आणि म्हणू लागतो, बरोबर 1 2 3 4 आबा जाधवांच्या नाती हुशार. सगळेजण आता धक्क्यानेच या राक्षसाकडे बघू लागतात. त्याच वेळेस आता लगेच विद्याधर म्हणू लागतो, आणि यातल्या एका हुशार नातीने माझ्या हृदयाची तार उडवली. आनंदी असे म्हणताच हा विद्याधर आतमध्ये येतो. त्याच वेळेस सगळेजण रागाने बघत असतात. तेव्हा विद्याधर म्हणू लागतो, आबा जाधव, अहो मालक साहेबांनी तुमच्यावरती मुलाही मोठा उपकार केला होता. तुमच्या आरतीचं लगीन ठरवलं होतं, पण आता हे लगीन मोडलं. पण हवेलीचा शब्द पार पडायलाच पाहिजे, म्हणून अर्धवट राहिलेलं काम पूर्ण करण्यासाठी मी इकडे आलोय. आता आरतीचं लग्न मोडलंयच, म्हणून हा सौभाग्याचा चुडा घेऊन आलोय मी. असे म्हणताच आता लगेच ते ताट तिथे टेबलवरती ठेवताच विद्याधर म्हणू लागतो, आबा हे ताट कशासाठी आणले माहिती? कारण आरतीचं जरी लग्न मोडलं असलं तरी तुमची ही बारकी नात आहेच की आनंदी. असे म्हणताच आता हा विद्याधर आनंदीकडे एकटक बघू लागतो. आरतीला आबांना खूपच राग आलेला असतो. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल. इथे आता आबा विद्याधरला म्हणू लागतात, चालता हो, माझ्या घरातनं चालता हो. तेव्हा विद्याधर म्हणू लागतो, ए आबा, तुझ्या आरतीचं लगीन मोडलं, आता काही तिला बाजारात उभी करणार आहेस का? सांग ना, का तिच्या जागी आनंदीचं लगीन करणार आहेस? सांग लवकर. आता मात्र आबा लगेच या विद्याधरच्या जोरदार देशी कानाखाली ओढतात. त्याच वेळेस विद्याधर मात्र भडकतो, आबांना खाली पडतो, त्यांच्या छातीवरती पाय ठेवून उभी राहतो. थेरड्या, तुझ्या एका बी नातीचं लगीन होणार नाही, ना आरतीचं ना आनंदीचं, लक्षात ठेव. त्याच वेळेस आनंदी म्हणू लागते, होणार, माझं लगीन होणार. त्याच वेळेस आता लगेच इथे विद्याधर म्हणू लागतो, लगीन करायचं आहे तुला? थांब, आता तुझं लगीन कसं होतंय ना तेच बघतो मी. असे म्हणताच आता हा विद्याधर आनंदीचा हात पकडतो आणि तिला ओढतच आपल्या गाडीकडे घेऊन निघालेला असतो. त्याच वेळेस आबा म्हणू लागतात, आरचे काहीतरी करा. आरतीताई आरची धावतच बाहेर जातात. आता आनंदीला ओढत असणारा जो राक्षस असतो ना विद्याधर, त्याच्या तोंडावरती मात्र आता आरती आणि आरची दोघींनी मिरची पावडर फेकलेली असते. तर आता उद्याच्या भागामध्ये या राक्षसाची कशी धुलाई होणार, याला कशी त्याची लायकी दाखवली जाणार, हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.